नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रिपरेशन मेथड्सला. एका प्रिपरेशनची माहिती आपल्याला घ्यायचं आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत अल्डिहाइड कीटोन तयार करण्याच्या पद्धती. प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ठीक आहे. अल्डिहाइड कसं तयार करतात, कीटोन कसं तयार करतात, त्या तयार करण्याच्या पद्धतीबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. आणि आपली पहिली पद्धत आहे द फर्स्ट मेथड दॅट वी स्टार्ट टुडे, दॅट इज तुमच्या माग, माझ्या पाठीमाग. आज आपण सुरुवात करणार आहोत ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलला. चला, म्हणजे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे आणि अल्डिहाइड कीटोन तयार करायचं आहे. आपली पहिली पद्धत, पहिल्या पद्धतीचं नाव काय? अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून अल्डिहाइड कीटोन तयार करणे. ठीक आहे. एक शब्द आपण बघूयात. पहिला शब्द आहे ऑक्सिडेशन. नीट आहे का बरं का मी का सांगतोय? प्रत्येक शब्द नीट लक्षात घ्यायचा आहे. पहिला जो शब्द प्रयोग आपल्या समोर आहे तो आहे ऑक्सिडेशन. बाबांनो, ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशनचा अर्थ काय होतो? ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन मिसळणे किंवा हायड्रोजन काढून टाकणे. दोन अर्थ आहेत. एक ॲडिशन ऑफ हायड्रोजन, दुसरा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ह्या दोन्हीपैकी काय काय होणार म्हणा? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. लिहू आपण इथं बघा. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. चल, थोडक्यात व्याख्या तुमच्या समोर आहे. अरे बाबांनो, एक वाक्य लक्षात घ्या. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? जर एखाद्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनची ॲडिशन होत असेल किंवा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होत असेल तर त्या अभिक्रियेला, त्या रिॲक्शनला म्हणायचं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ही अशा प्रकारची रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजनची ॲडिशन होते, ऑक्सिजन मिसळला जातो किंवा हायड्रोजन काढून टाकला जातो. जर ऑक्सिजन मिसळला जात असेल किंवा हायड्रोजन काढून टाकला जात असेल त्या रिॲक्शनचं नाव आहे ऑक्सिडेशन. कळलं? सांगायची गरज नाही. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता ऑक्सिडेशन आपल्याला करायचं आहे. मग ऑक्सिडेशन आपोआप होणार आहे का? नाही. ऑक्सिडेशन करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? ऑक्सिडायझिंग एजंटची. ऑक्सिडायझिंग एजंटच्या साहाय्याने ऑक्सिडेशन केलं जातं. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन आपण होत नाही. ऑक्सिडेशन करण्यासाठी ज्याचा वापर करतो, ज्याच्या साहाय्याने ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता ऑक्सिडायझिंग एजंट कुठला वापरायचा, कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, इथं लिहितो मी. ऑक्सिडायझिंग एजंट्स. नीट आहे का बरं का सर्वांनी? व्यवस्थित समजून घ्या. आता कुठले कुठले ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत? आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो. कुठले कुठले वापरतो? एक लिहितो. नंबर 1 K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. हा पहिला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ह्याचं नाव आहे ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. दुसरा बघा, KMNO4 प्लस डायल्यूट H2SO4. हा दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट. ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट. ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट. ओके. तिसरं बघा, CrO3 क्रोमिक अनहायड्राइड. नेक्स्ट बघा, डायल्यूट HNO3 नायट्रिक ॲसिड. HNO3 नायट्रिक ॲसिड. नेक्स्ट बघा, PCC. आता PCC म्हणजे काय? पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. अजून एक बघा, PDC पायरिडिनियम डायक्रोमेट. ठीक आहे.
सगळी माहिती आपल्यासमोर आहे. बघा, प्रत्येक कन्सेप्ट दिसतोय का बघावं लागते फळ्यावर आपल्याला. सगळ्याचं नाव दिसतंय, प्रत्येक कन्सेप्ट आपल्यासमोर लिहिलेला आहे. हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट. बघा, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट, क्रोमिक अनहायड्राईड, डायल्यूट नायट्रिक ॲसिड, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट, पायरिडिनियम डायक्रोमेट, ही सगळी नावं ह्या सगळ्यांचं काम एकच आहे, ऑक्सिडेशन करणे. म्हणून ह्या सर्वांना म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. हे नावं लक्षात ठेवा. कुणाला म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट, कोणकोणते आहेत बाबा, तर ही सगळी नावं. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य असं आहे की ह्या 6 पैकी सुरुवातीचे जे 4 आहेत, हे सुरुवातीचे 4 हे आहेत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. फरक आहे, ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये फरक आहे. सुरुवातीचे जे 4 आहेत काय, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट, क्रोमिक अनहायड्राईड, डायल्यूट नायट्रिक ॲसिड, हे सुरुवातीचे 4 आहेत, हे आहेत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि बाकीचे जे 2 आहेत का, 2 PCC आणि PDC म्हणजे पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट आणि पायरिडिनियम डायक्रोमेट, हे आहेत माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. कसले, माइल्ड. माइल्ड म्हणजे कमी शक्तीचे, स्ट्रॉंग म्हणजे जास्त शक्तीचे. जास्त शक्तिशाली आणि कमी शक्तिशाली, तीव्र स्वरूपाचे आणि सौम्य स्वरूपाचे, असे हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. प्रत्येकाचं नाव तुमच्या समोर आहे. प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या, नाव लक्षात ठेवा. हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणा. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट, क्रोमिक अनहायड्राईड, डायल्यूट नायट्रिक ॲसिड, सुरुवातीचे 4 आहेत ते स्ट्रॉंग आहे, ते जास्त शक्तीचे आहे ते. दुसरे 2 पुढचे सांगतो. 5वा PCC, 6वा PDC. PCC म्हणजे पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट, PDC म्हणजे पायरिडिनियम डायक्रोमेट. हे 2 जे आहेत ते PCC PDC ते माइल्ड आहेत. माइल्ड म्हणजे कमी शक्तीचे, सौम्य आहेत. प्रत्येकाचे नाव आपल्या समोर आहे ते. आता आपण ह्याच्या पुढे जाऊयात. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय बघा, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, ह्या गोष्टी समजून घ्या. लिहून घ्या, पहिल्यांदा लिहून घ्या. ठीक आहे. बघा, एक महत्त्वाचं वाक्य, तुम्हाला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे. एक वाक्य लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला करायचं आहे ऑक्सिडेशन. एक लक्षात ठेवायचं, अल्कोहोलचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतो तेव्हा अल्कोहोलमधले 2 हायड्रोजन काढून टाकायचं. हे वाक्य विसरू नका तुम्ही. हे वाक्य तुम्ही विसरायचं नाही, म्हणजे विसरायचं नाही. तुम्हाला काय म्हणलं, अल्कोहोल दिलं, अल्कोहोलचं करा म्हणलं ऑक्सिडेशन. अल्कोहोलचं जर तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं असेल तर 2 हायड्रोजन काढून टाकायचं. त्या 2 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन हा OH मधला असावा. नंबर 1 कुठला असावा, OH मधला असावा. पहिला हायड्रोजन OH मधला असावा आणि दुसरा हायड्रोजन हा अल्फा कार्बनवरचा असावा. बघा, वाक्य लय महत्त्वाचं आहे भाऊ. ए बाबा नीट ऐक, मी का सांगायला, तुम्हाला जर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करा म्हटलं, तुम्हाला 2 हायड्रोजनचे ॲटम काढून टाकायचे आहेत. पण एक लक्षात घ्या, त्या 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजनचा ॲटम हा OH मधलाच असला पाहिजे आणि दुसरा हायड्रोजन हा अल्फा कार्बनवरचाच असला पाहिजे. बस एवढं लक्षात आलं, संपली, रिॲक्शन कळाली आपल्याला. मग तुम्हाला डॅश टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला म्हणलं अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करा, बस 2 H काढायचं, बस एक OH मधला, दुसरा अल्फा कार्बनवरचा. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात घेतलात, रिॲक्शन आली. बघा मी सांगतो, काहीतरी लिहितो. हे OH ऐका, नीट ऐका बरं का व्यवस्थित. हे H, ठीक आहे. आता OH आहे का, OH म्हणजे अल्कोहोल आहे. आता OH ह्या कार्बनला जोडला म्हणजे हा झाला अल्फा, हा कार्बन झाला अल्फा बरं का. OH ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनला म्हणायचं अल्फा कार्बन. हा OH आहे, कुठे जोडलाय, ह्या कार्बनला, हा झाला अल्फा कार्बन. ठीक आहे. आता करू ऑक्सिडेशन. हे घेतलं आपण O. चला करायचं ऑक्सिडेशन. मी दिवस बांध खाली असं कळण्यासाठी असं करतो. बघा थोडक्यात करून दाखवतो. पहिल्यांदा हा अल्कोहोल आहे आणि या अल्कोहोलचं तुम्हाला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन.
मग अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर करायचं असेल तर एक वाक्य विसरायचं नाही, तुम्हाला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. त्या 2 हायड्रोजन पैकी एक OH मधला पाहिजे आणि दुसरा अल्फा कार्बनवरचा पाहिजे बस. आणि ऑक्सिजन मिसळा, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन, हो का, दोन्हीच काढा. OH मधला एक काढावा, तोडा इथला बॉन्ड. पुन्हा अल्फा कार्बनचा एक तोडा बॉन्ड, हो का, H. म्हणजे हा इथला H काढून टाका. घ्या, ले लो बाहुबली की तलवार, काट डालो दोन्ही हायड्रोजनला, खेचाक खेचाक, खलास. 2 हायड्रोजन काढून टाकायचं बाबा. त्या 2 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन OH मधला पाहिजे, दुसरा अल्फा कार्बनवरचा पाहिजे रे माझ्या लेकरा. हो, OH मधला एक H खेचॅक, अल्फा कार्बनवरचा एक H खेचॅक, दोनदा खेचॅक खेचॅक, खलास. 2 हायड्रोजन खलास केले आपण. H काढून टाकलं, खेचॅक खेचॅक. आणि मग H2O निघून गेलं. उरलं का बघा बरं, हे बॉन्ड, हे C आणि हे C, उरलं O. किंवा डबल बॉन्ड O करा, ओला डबल बॉन्ड O करा, प्लस काय निघून गेलं H2O रिॲक्शन. आणि हे आहे तुमचं अल्डिहाइड किंवा कीटोन. हे आहे तुमचं अल्डिहाइड किंवा कीटोन. म्हणून एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, तुम्ही अल्कोहोलचं काय करताय, तुम्ही अल्कोहोलचं करताय ऑक्सिडेशन. परंतु एक वाक्य लक्षात घ्यायचं, आपण जेव्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा अल्कोहोलमधले 2 हायड्रोजन काढून टाकायचं. त्या 2 पैकी एक OH मधला पाहिजे आणि दुसरा अल्फा कार्बनवरचा पाहिजे बस. हे काय इथे दाखवलं ह्याप्रमाणे करायचं. आपण उदाहरणं घेऊ त्यावेळेस लक्षात येईल. आणि मग आपण काय केलं, अल्कोहोलमधला हायड्रोजन काढून टाकला. अल्कोहोलमधला हायड्रोजन काढून टाकला म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणतात डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोजनेशन, हा ना. डी म्हणजे काढून टाकणे, डी म्हणजे काढून टाकणे, डी म्हणजे काढून टाकणे. हायड्रोजन काढून टाकले आपण, हायड्रोजन काढून टाकले, हायड्रोजन. म्हणून डिहायड्रोजनेशन, डिहायड्रोजनेशन, डिहायड्रोजनेशन. हितला एक काढून टाकलं म्हणून कोणती रिॲक्शन घडली, डिहायड्रोजनेशन. ऑक्सिडेशनला डिहायड्रोजनेशन म्हणतात, ऑक्सिडेशनला डिहायड्रोजनेशन सुद्धा म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, डिहायड्रोजन, दिस इज द डिहायड्रोजनेशन रिॲक्शन. ठीक आहे. आता बाकीचे मग एक भाग आपण लक्षात घेऊ. आता याच्या अगोदर एक महत्त्वाचं वाक्य सांगतो. तुम्हाला माहीत आहे आपण काय बघत आहोत, अल्कोहोलपासून अल्डिहाइड कीटोन तयार करण्याच्या पद्धती. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अल्डिहाइड तयार करायचं आहे, कीटोन तयार करायचं आहे. कोणापासून हो, अल्कोहोलपासून. ठीक आहे. अल्कोहोल पुन्हा 3 प्रकारचे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. मग प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं का, होतं. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं का, होतं. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं का, होत नाही. प्रत्येक रिॲक्शन नीट लक्षात घ्या. मग आपण सांगतो पहिल्यांदा प्रायमरी कसं होतं, सेकंडरी कसं होतं, टर्शरी. आणि अजून एक महत्त्वाचं, तुम्ही जर ऑक्सिडायझिंग एजंट बदलला तर त्या ठिकाणचा प्रोडक्ट सुद्धा बदलणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कुठला ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, स्ट्रॉंग वापरला का माइल्ड वापरला, हे बी महत्त्वाचं आहे. बघूयात आपण थोडक्यात. आणि मग उदाहरणं, रिॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊयात. बघा, नंबर एक बघा, पहिल्यांदा घेऊ आपण प्रायमरी अल्कोहोल. ऐका बरं का, नीट ऐका. तुम्ही काय केलं, प्रायमरी अल्कोहोल घेतलो. तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. मग तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकता किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकता. आणि तुम्ही स्ट्रॉंग वापरलात वेगळा प्रोडक्ट, माइल्ड वापरलात वेगळा प्रोडक्ट. कसं सांगतो. समजा आपण घेतला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. बघा बरं का, हा कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं आपण जर ऑक्सिडेशन केलं तर तयार काय होते, अल्डिहाइड. नीट ऐका बरं का, जर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर तयार होतं अल्डिहाइड. परंतु आपण जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर पुन्हा अल्डिहाइडचं काय होते, कार्बोक्सिलिक ऍसिड.
नीट ऐका बरं का, नीट ऐका. मी काय म्हणतोय, जर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला त्याच्या साह्याने प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर पहिल्यांदा अल्डिहाइड तयार होतो व पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तयार होतो कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलपासून डायरेक्ट कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो जर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर. समजा तुम्ही काय केलं, माइल्ड वापरलात, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, तर काय तयार होते, फक्त अल्डिहाइड. अल्डिहाइड बघा, एक कन्सेप्ट कळला का बघा. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या साह्याने केल्यावर अल्डिहाइड तयार होतो व पुन्हा त्याच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. परंतु आपण जर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या साह्याने केलो तर फक्त अल्डिहाइड तयार होतो. म्हणून फक्त अल्डिहाइड पाहिजे असेल तर काय वापरायचं, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, PCC किंवा PDC, PCC किंवा PDC, PCC किंवा PDC. कळलं का, झालं. आता दुसरा सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल, समजा सेकंडरी अल्कोहोल घेतला आपण. सेकंडरी अल्कोहोलचं तुम्ही काय केलं, ऑक्सिडेशन. कळलं का, तुम्ही स्ट्रॉंग घ्या ऑक्सिडायझिंग एजंट किंवा माइल्ड घ्या ऑक्सिडायझिंग एजंट. कळलं का, बघा सेकंडरी अल्कोहोलचं तुम्ही काय केलं, ऑक्सिडेशन, त्याच्यासाठी काय वापरलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. प्रोडक्ट एकच येतो, कुठला, कीटोन. हां, इथं बदलत नाही. स्ट्रॉंग घ्या, माइल्ड घ्या, काय घ्यायचे ते घ्यावा, काय बी घ्यावा तुम्ही, प्रोडक्ट एकच येतो, कीटोन, चेंज होत नाही. हां, आणि टर्शरी अल्कोहोलचं मी लगेच सांगतो बाबांनो, टर्शरी अल्कोहोलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलात, कळलं काय, टर्शरी अल्कोहोलचं, तर नो ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन होत नाही. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही, नीट लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणसाल गुरुजी टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन का बरं होत नाही, बाबा लक्षात घे, टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवर हायड्रोजन नसतो. टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो, म्हणून टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही नॉर्मल कंडिशनला. नॉर्मल कंडिशन म्हणाला आम्ही, नॉर्मल कंडिशन. ड्रास्टिक कंडिशन वापरलं, ॲट हाय टेम्परेचर, ॲट अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, ॲट हाय प्रेशर, मग होते काय बी, बळजबरी काय बी होते की, नॅचरली होत नाही. हां, लक्षात घ्या, नॅचरली म्हणालो आम्ही. हां, सामान्य नॉर्मली होत नाही, नॉर्मली होत नाही, नॉर्मली होत नाही. ओके. बघा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर पहिल्यांदा अल्डिहाइड मिळतो, पुन्हा कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर. परंतु त्याच्याऐवजी आपण जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेतलो तर प्रायमरी अल्कोहोलपासून फक्त अल्डिहाइड मिळतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन तुम्ही माइल्ड न करा किंवा स्ट्रॉंग न करा, प्रोडक्ट हा एकच आहे, कीटोन. टर्शरी अल्कोहोलचं सहजासहजी ऑक्सिडेशन होत नाही, कारण टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो. कळलं का, झालं, संपलं. मग आता प्रायमरी कसं होतं, सेकंडरी कसं होतं, एक एक रिॲक्शन आपण बघू. एवढं कळलं सर्वांना, प्रत्येक कन्सेप्ट नीट लक्षात घ्या बरं का. हां, लिहून घ्या. ठीक आहे, बघा आता पहिल्यांदा आपण प्रायमरी अल्कोहोलचं करू ऑक्सिडेशन, मग सेकंडरी अल्कोहोलचं आणि मग टर्शरी अल्कोहोलचं, आणि मग तयार करू अल्डिहाइड कीटोन. पहिल्यांदा अल्डिहाइड तयार करू, पुन्हा कीटोन तयार करू. ठीक आहे, पहिल्यांदा अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डिहाइड तयार होतो, तर सेकंडरी अल्कोहोलपासून कीटोन तयार होतो. एवढं लक्षात ठेवा. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केला तर अल्डिहाइड तयार होतो, आणि जर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केला तर टर्शरी अल्कोहोल तयार होतो, सॉरी कीटोन तयार होतो, आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. ओके, बघा आता घेऊ पहिल्यांदा प्रायमरी जनरल रिॲक्शन घेऊ. RCH2OH, बघा RCH2OH, हां फक्त वेगळं लिहिले आपण लिहिताना, प्लस ऑक्सिजन मिसळू आपण, नेसेंट ऑक्सिजन, नवजात ऑक्सिजन, फ्रेश ऑक्सिजन, नेसेंट ऑक्सिजन जास्त क्रियाशील असतो. आपण घेऊ इथं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4.
बघा रिॲक्शन बघा तुमच्या समोर. तुम्ही काय घेतला तिथं? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या साह्याने आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे अल्कोहोलचं आपल्याला जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर आपल्याला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. कुठले कुठले? एक OH मधला एक OH जोडलाय कुठं? ह्या कार्बनला. हा अल्फा कार्बन आहे आणि या अल्फावरचा एक काढून टाकायचा आहे. संपलं. हे वाक्य कधी विसरायचं नाही. तुम्ही अल्कोहोलचं काय करणार आहात? ऑक्सिडेशन. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. त्यापैकी एक OH मधला पाहिजे, दुसरा अल्फावरचा पाहिजे. हो का? OH इथला खेच्याक, इथला खेच्याक, दोन्ही बी खेच्याक. मग काय झालं? H2O निघून गेला. लिहू का इथं? -H2O लिहितो इथंच. -H2O आणि काय आलं? RCHO. म्हणजेच असं हो का? RC⋯OH चलते असेल तर आहे का? RCHO तेच आहे. RC⋯OH RCHO किंवा RC⋯O आणि H एकच आहे. आणि पुन्हा ह्याचं होतं ऑक्सिडेशन. पुन्हा ह्याचं होतंय आणि हा ऑक्सिजन ह्याच्यामध्ये मिसळतो. बघा तुम्ही जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतलात तर रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही. पहिल्या स्टेपमध्ये काय मिळालं? अल्डिहाइड. पुन्हा दुसऱ्या स्टेपमध्ये हा ऑक्सिजन कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये काय होतो? इन्सर्ट होतो, ॲड होतो, मिसळतो. आणि मग कसे तो प्रणाश होता? RC⋯OH आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतो. कार्बॉक्सिलिक ॲसिड हा कोण आहे? प्रायमरी अल्कोहोल. आणि हा कोण आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि हा कोण आहे? अल्डिहाइड. संपलं. कळलं का? बघा तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं काय करताय? ऑक्सिडेशन. त्यासाठी तुम्ही काय वापरताय? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर तुम्ही वापरला तर काय होईल? प्रायमरी अल्कोहोलचं पहिल्यांदा अल्डिहाइड होईल आणि पुन्हा अल्डिहाइडचं कार्बॉक्सिलिक ॲसिड होईल. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी होते. हां. आणि याच्याऐवजी जर तुम्ही माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरलात PCC किंवा PDC तर रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबते आणि फक्त अल्डिहाइड तयार होतो. म्हणून जर तुम्हाला फक्त अल्डिहाइड पाहिजे असेल तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचं. संपलं. इथं करू, इथं करतो, वरच्या मला माइल्ड वापरतो. इथं RCH2OH. ठीक आहे. का करू इथे आपण? ऑक्सिडेशन वापरायचं आहे का आपल्याला? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट PCC म्हणजे पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या साह्याने प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतोय आपण. तुम्हाला माहित आहे आपण जेव्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा आपल्याला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. त्याच्यापैकी एक OH मधला पाहिजे आणि दुसरा अल्फा कार्बनवरचा. हो का? OH मधला एक खिचियाक, हा अल्फा कार्बन, ह्याच्यावरचा एक खिचियाक, दोन्ही बी खिचियाक. हो का? H2O इथं लिहा -H2O. कळलं का? उरलं का? बघा RCHO. हो का? लिहा चालते RCHO डायरेक्ट. RCHO अल्डिहाइड तयार झालं. कळलं का? आणि म्हणून हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल आणि हा तुमचा अल्डिहाइड. या ठिकाणी एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर त्या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतलो तर प्रायमरी अल्कोहोल पासून पहिल्यांदा अल्डिहाइड मिळतो आणि पुन्हा अल्डिहाइडचं होतं ऑक्सिडेशन आणि शेवटी मिळतो कार्बॉक्सिलिक ॲसिड. परंतु आपण जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेतलो तर प्रायमरी अल्कोहोल पासून फक्त अल्डिहाइड तयार होतो. ओके. आता ह्याचे उदाहरणं आपण घेऊया. हे दोन्ही माहीत पाहिजे आपल्याला, यासाठी दोन्ही पण सांगितलं. कळलं सर्वांना? आता फक्त आपण माइल्ड घेऊ आणि काही रिॲक्शन करण्याचा प्रयत्न करूया. ओके. लिहून घ्या. बघा आता सेकंडरीकडे जाऊ आपण. ठीक आहे. आता सेकंडरी अल्कोहोल घेऊ, त्याचं करू आपण ऑक्सिडेशन. पहिल्यांदा प्रत्येकाचे जनरल रिॲक्शन घेऊ, पुन्हा उदाहरणं घेऊ सगळ्याची. ओके. बघा RCHOH आणि R हा सेकंडरी अल्कोहोल आहे. कोण आहे हा? सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. याचा आपण करू ऑक्सिडेशन. मग तुम्ही काय करणार आहात? ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. मग तुम्ही स्ट्रॉंग घ्या किंवा माइल्ड घ्या, का फरक पडत नाही. आपण लिहू का इथं? हां.
ठीक आहे. आता बघा सेकंडरी अल्कोहोल घेतले आपण. आता या सेकंडरी अल्कोहोलचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. एक लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोलला तुम्ही काय करा, स्ट्रॉंग घेतला वेगळा आला प्रोडक्ट, माइल्ड घेतला वेगळा आला प्रोडक्ट. परंतु एक लक्षात ठेवायचं, आपण जर माइल्ड किंवा स्ट्रॉंग कसला बी घ्या तुम्ही, सेकंडरी अल्कोहोलसाठी तुम्ही कसला बी घ्यावा, कळलं का, प्रोडक्ट हा तोच येतो, तो म्हणजे कीटोन. त्याच्यामुळे इथं दोन रिॲक्शन सांगायची आवश्यकता नाही आहे, कारण या तुमच्या कीटोनला पुन्हा ऑक्सिडाइज करणं अवघड आहे. त्याच्यामुळं एका स्टेपमध्ये रिॲक्शन खलास, हां पुढला प्रोडक्ट येत नाही, झालं. आता लिहिलं, मग तुम्हाला माहित आहे हा कोण आहे, अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आहे. कुठला काय अल्कोहोल असणार, तुम्हाला जर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर 2 हायड्रोजन काढून टाकायचं. त्याच्यापैकी एक OH मधला पाहिजे आणि दुसरा अल्फा कार्बनवरचा, हो का. OH मधला एक खेचॅक, हा कोण आहे, अल्फा कार्बन. ह्याच्यावरचा एक खेचॅक, दोन्ही बी खेचॅक. H2O निघून गेला, लिहू का इथं -H2O आलं काय, RCOR. बघा RCOR आणि RCOR म्हणजेच कीटोन. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी कीटोन तयार झाला. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपण थोडक्यात लक्षात घ्यायच्या आहेत. संपलं. आता टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं का, हे महत्वाचं आहे का. आता समजा मी इथे लिहिलं टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलचं काढू आपण स्ट्रक्चर, RCRROH प्लस ऑक्सिडेशन. मग इथे घ्या, काय घ्यायचं ते घ्या, चलते. टर्शरी अल्कोहोलमध्ये OH मध्ये H आहे का, आहे, कळलं का. हा अल्फा कार्बन, अल्फा कार्बनवरती एक बी H नाही, RI नसतो. टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती H नसतो, म्हणून टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. सो नो रिॲक्शन, नो ऑक्सिडेशन, नो रिॲक्शन. संपलं. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही, कारण टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती एकही हायड्रोजन नाही, म्हणून सहजासहजी ऑक्सिडेशन होत नाही. परंतु जर आपण ड्रास्टिक कंडिशन वापरली, ड्रास्टिक कंडिशन ॲट हाय टेम्परेचर, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, हाय प्रेशर, तर होऊ शकतं. कळलं समजा. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आता आपण काही उदाहरणं सोडून घेऊ आणि मग ही मेथड आपली पूर्ण होते. ओके, चला. बघा पहिले एक्झाम्पल बघा, CH3 CH2OH, ह्याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. ह्याचं करू आपण ऑक्सिडेशन. त्यासाठी वापरूयात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, कुठला, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. ठीक आहे. आता हा तुमचा कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. याच्या साह्यानं आपण करू ऑक्सिडेशन. हा तुमचा इथिल अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे. मग याचं आपण करू ऑक्सिडेशन. मग तुम्हाला माहित आहे, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर 2 हायड्रोजन काढून टाकायचं, एक OH मधला, एक अल्फावरचा, हो का. OH मधला एक खेचॅक, अल्फावरचा एक खेचॅक, H2O निघून गेलं, लिहू इथं -H2O आणि उरलं CH3CHO, CH3CHO किंवा C∠OH, एकच आहे CHO. पुन्हा ह्याचं होतं ऑक्सिडेशन. हां बघा, तुम्ही काय घेतलंय, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. त्याच्यामुळं तयार होणाऱ्या अल्डिहाइडचं पुन्हा होतं ऑक्सिडेशन आणि मग कार्बन हायड्रोजन ह्या दोघांच्या मध्ये हा मिसळतो, ॲड होतो. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन, पुन्हा डबल होतं आणि मग आपला प्रोडक्ट येतो CH3C∠OH. हा तुमचा असिटाल्डिहाइड तयार झाला दुसऱ्या स्टेपमध्ये, पहिल्या स्टेपमध्ये. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आला एसिटिक ॲसिड. हा तुमचा ॲसिटिक ॲसिड. बघा एक स्टेप, एक रिॲक्शन सगळी आपण पूर्ण केली. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन. आणि जर आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर एका स्टेपमध्ये रिॲक्शन स्टॉप होते. ते पण आपण घेऊन या ठिकाणी रिॲक्शन करूयात. बघा CH3 CH2OH, हो का, हे ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता काय करू आपण, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ, कोणता, PCC, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पुन्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं म्हणलं की 2 H काढून टाका, एक OH मधला खेचॅक, दुसरा अल्फावरचा खेचॅक
H2O निघून गेला -H2O उरलं काय CH3CHO. पुन्हा रिॲक्शन होत नाही. आणि मग हा तुमचा कोण आहे? तोच आहे इथिल अल्कोहोल. आणि हा कोण आहे? असिटाल्डिहाइड. संपलं. कळलं समजा. तर अशी कितीही उदाहरणं आपल्याला करता येतील. तर काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. एक उदाहरण तुमच्यासमोर घेतलं वेगवेगळ्या कंडिशनचं. अजून एक घेतो वरच्या बाजूला. इथं बघा. हे बघा CH2OH. ह्याचं नाव आहे बेंझिल अल्कोहोल. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. कसला? प्रायमरी अल्कोहोल. करा ऑक्सिडेशन. हो का? वापरा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. कुठला? PCC. का होतील? अल्कोहोलमधले 2 H काढून टाकायचं. एक OH मधला खेच्या, दुसरा अल्फावरचा खेच्या. H2O निघून गेला. लिहा -H2O. काय उरलं बघा? बेंझिन रिंग CHO. म्हणजे बेन्झाल्डिहाइड तयार झाला. तर अशा प्रकारचा हा प्रोडक्ट या ठिकाणी आला आणि ह्या प्रोडक्टचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. झालं. असे कितीही उदाहरणं करता येतील. फक्त एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं विसरायचं नाही की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे. अल्कोहोलमधले 2 हायड्रोजन काढून टाकायचं. एक OH मधला, एक अल्फा कार्बनवरचा. एक OH मधला, एक अल्फा कार्बनवरचा. एक OH मधला, एक अल्फा कार्बनवरचा. बस एवढं कळलं, संपलं. आता कीटोनची उदाहरणं घेऊ आणि मग ही मेथड आपली पूर्ण होते. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. झालं. पूर्ण करून टाक. नीट लक्षात घ्या बरं का. रिॲक्शन अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत. फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. अशी किती उदाहरणं घेता येतील आपल्याला तुम्हाला कळण्यासाठी थोडी उदाहरणं आपण घेत आहोत. आता बघा कीटोन तयार करू आपण. सेकंडरी अल्कोहोलचं उदाहरण घेऊ आपण. CH3CHOH आणि CH3. याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता आयसोप्रोपिल अल्कोहोल कसं असतं तुम्हाला माहीत पाहिजे बरं का. हे कसं आलं म्हणून विचारू नका. ह्याचं करू आपण ऑक्सिडेशन. तुम्ही माइल्ड घ्या किंवा स्ट्रॉंग घ्या, का फरक पडत नाही. माइल्ड घ्या, स्ट्रॉंग घ्या, का फरक पडत नाही याला. चला, आयसोप्रोपिल अल्कोहोल. या अल्कोहोलमध्ये 2 H काढून टाका. एक OH मधला काढून टाकावा. हे दुसरा अल्फावरचा काढून टाकावा. इथला बी खिचाक, दोन्ही बी खिचाक. H2O निघून जाते. ह्या -H2O. काल CH3CO हो का? CH3CO आणि याचं नाव आहे ॲसिटोन. संपलं. अशी किती उदाहरणं घेता येतील आपल्याला. अजून एक बघा. हे बघा अशा प्रकारचं एक्झाम्पल. एक मिनिट थोडंसं व्यवस्थित घेऊ आपण कळण्यासाठी. H चलतंय O आणि H आणि इथे घेऊ आपण CH3. ठीक आहे. ह्याचं नाव नंबरिंग द्या. 1 2 1 फिनिल इथेन 1 OL नावायचं. ठीक आहे. याचं करू आपण ऑक्सिडेशन. CrO3. हां, पुन्हा काय होईल? OH मधला एक H निघून जाईल. अल्फावरचा एक निघून जाईल. H2O निघून गेलं. -H2O. उत्तर बघा. बेंझिन रिंग COCH3. बेंझिन रिंग COCH3 आणि याचं नाव आहे ॲसिटोफिनोन. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. असे कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. प्रत्येक रिॲक्शन तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.